नमस्कार सर. नमस्कार. नाव कसं सर तुमचं? माझं नाव बळीराम दत्तू कांबळे, राहणार पासार्डे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. अच्छा. तर सर तुम्हाला काय त्रास होता? मला 2020 साली कोरोना आणि निमोनिया झाल्यामुळं मी ॲडमिट होतो जवळजवळ 20 दिवस. आणि त्यानंतर माझ्या ॲलोपॅथिक दवाखाना चालू झाला. जवळ 7-7.5 हजारची मी महिन्याला औषधं खायचो. आणि त्या गोळ्यांचा आणि याचा इतका साईड इफेक्ट आणि त्रास व्हायला लागलेला होता की जेणेकरून म्हणजे औषधं खाणंच आता बंद करावे अशा स्थिती त्यावेळी होती. अच्छा. त्यात शुगर लेवल माझी वाढलेली होती. किती शुगर होतं सर तुम्हाला? शुगर माझी 400च्या लेवलनं होती. 400 लेवल होते. आणि 400 लेवलची शुगर असल्यामुळे मला जवळजवळ दिवसातून 5 गोळ्या खायला लागायच्या शुगरच्या, सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत. बरं, मग काय केला तुम्ही मग? मग त्यानंतरच असं हे करत असताना मला वेदक्रांतीचे बलराम कुलकर्णी सर यांची भेट झाली आणि त्यांच्याकडून मला ह्या प्रोडक्टविषयी थोडीशी माहिती मिळाली. आणि माहिती मिळाल्यानंतर मी ती प्रोडक्ट विकत घेतले. बरं, कोणते कोणते प्रोडक्ट घेतला? मी मिक्स बेरी आणि डायबिटीस हे 2 प्रोडक्ट घेतले. हां, म्हणजे हे समोर आहेत हे समोर आहे तेच प्रोडक्ट मी घेतले त्यांच्याकडून. हां, मिक्स बेरी आणि डायबेटिक केअर ह्या 2 प्रोडक्ट तुम्ही चालू केला. चालू करून सर किती दिवस झालं? मला आता 4-4.5 महिने झालेले आहेत. अच्छा. आणि ह्या कालावधीत माझे आता शुगर लेवल टोटल कंट्रोलमध्ये आलेले आहे. जेवणाच्या अगोदरची आणि नंतरचीही ही पूर्ण नॉर्मल झालेली आहे. आणि मी सध्या फक्त एकच गोळी कमी पॉवरची आता सध्या खात आहे. तरी सर किती लेवल किती असायचे पहिला तुमची शुगरची लेवल? शुगरची 400च्या लेवल नव्हती, ती 400ची आता टोटल नॉर्मलवर आहे. आता किती आहे सकाळचे? सकाळचे 100. हां, आणि जेवणानंतरची 130. 130 वर आलाय, म्हणजे एकदम नॉर्मल आलेलं आहे. एकदम नॉर्मलवर आहे. म्हणजे आता कसं वाटतंय तुम्हाला? आता एकदम फ्रेश वाटतंय. जे अशक्तपणा वगैरे हे ज्या बाबी होते ते आता अंगातून पूर्ण निघून गेलेले आहे. अच्छा. आणि पूर्ण फ्रेश वाटायला लागलेला आहे. या प्रोडक्ट नंतर चांगला म्हणजे त्याचा परिणाम आलेला आहे. आणि हे आता मी कंटिन्यू आता घेत आहे. मी पूर्ण वर्षाचं पॅकेज घेतलेलं आहे. अच्छा. आणि दररोज नियमितपणे मी त्याचं सेवन. मला जो पडलेला फरक ह्यामुळं मी माझ्या मिसेसला आणि थंडीच्या दिवसात त्यांना पूर्ण हातापायाला आणि चेहऱ्याला असं सूज आल्यागत व्हायचे. आणि शरीराची जी स्किन आहे ती अशी ताटार होऊन त्याच्यावर असं हे झाल्यासारखं स्क्रॅच आल्यासारखं व्हायचं. आणि भरपूर पैसा तो दवाखान्यात जायचा. परत दुसऱ्या वर्षी आणि थंडीचे दिवस आले की तेही व्हायचं. दुसरी गोष्टी कुठल्या तरी धुळीने किंवा येणं त्यांना अलर्जीचा खूप त्रास व्हायचा. त्या अलर्जीच्या सारख्या गोळ्या घ्यायला लागायच्या. दवाखान्याचा खर्च बराचसा होता. मला आलेल्या ह्या अनुभवामुळं मी त्यांच्यासाठीही मिक्स बेरी आणि वुमन केअर हे 2 प्रोडक्ट घेतले. आणि त्याचं त्यांना शेवट करायला सांगितलेलं आहे. आणि ते आता नियमित घेत असल्यामुळं चालू वर्षी आम्ही बुद्ध दर्शन ह्या 21 दिवसाच्या सहलीला पूर्ण थंडीच्या एरियात म्हणजे सिक्कीम, दार्जिलिंग वगैरे अशा या पूर्व आणि मध्य उत्तर भारताच्या एरियात आम्ही सहलीला गेलो. परंतु त्या दरम्यान त्यांना कुठल्याही प्रकारचा हा जो प्रत्येक वर्षी होणारा त्रास हा पहिल्यांदाच त्यांनी त्या औषधाचं सेवन करीत असल्यामुळं त्यांना कधी तो झाला नाही. आणि आमची सहलसुद्धा चांगल्या प्रकारे त्यामध्ये झाली. ओके, थँक्यू सर. मॅडम तुम्हाला आता कसं वाटतंय? छान वाटते. आता कशा पद्धतीने घेताय तुम्ही प्रोडक्ट? दररोज सकाळी आणि संध्याकाळी. म्हणजे पहिला जे त्रास होता तो आता पूर्णपणे अजिबात नाही. म्हणजे काय त्रास होत होता तुम्हाला? ऍक्च्युली काय त्रास होत होता? अलर्जीच व्हायची, धुळीचा त्रास व्हायचा. अच्छा. थंडीमध्ये त्रास फार व्हायचा. ओके. खूप पैसे लागायचे वर्षाला. म्हणजे वर्षाला खूप पैसे लागायचे. म्हणजे पैसे खर्च करून सुद्धा रिझल्ट येत नव्हता. होय. ओके, म्हणजे आता तुम्ही वेदक्रांती ह्या कंपनीच्या माध्यमातून जे प्रोडक्ट तुम्ही यूज करताय त्याबद्दल तुम्ही खुश आहात ना सगळे? मी त्याचं सेवन करतो. सर, तर मग तुम्ही इतरांना काय सांगाल? ही माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला असं वाटतं की इतरांना म्हणजे सांगायची एक इच्छा आहे की ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन जो आपल्याला जो दुष्परिणाम होतो तो जर टाळायचा असेल तर हे प्रोडक्ट मला आलेल्या चांगल्या अनुभवामुळं मी स्पष्टपणे आणि एक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की हे प्रत्येकानं घ्यावं
आणि आपलं हेल्दी जेवण जगावं हेच माझं लोकांना एक सांगणे आहे.